नमस्कार, जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा. बुंदेलखंडामधील एक उत्कृष्ट जैन देवस्थान पापोराजी म्हणून म्हणतात त्याला. पापोराजी जैन देवस्थान, जिथं 108 मंदिरं एकाच भागात आहेत आणि त्याचं आपण एक सुंदर दर्शन घेऊ. तर चला आपण हे पापोराजीचा सगळं परिसर बघू, दर्शन घेऊ. इथं राहण्याची उत्तम सोय आहे, खाण्याची सोय उत्तम आहे आणि एकूणच हे तीर्थक्षेत्र दर्शन घेण्यासाठी खूपच चांगलं आहे. जैन श्रावकांनी याचं नक्कीच दर्शन घ्या. जिनेंद्र नमस्कार. पापोराजी बुंदेलखंड येथील जैन मंदिर संकुल जे आहे त्यामध्ये आलेलो आहोत. 108 मंदिर आहे तिथं. तर आपल्याला या सुंदर जैन मंदिरांचं आज दर्शन घडवितो आहोत. तर चला. हे सुंदर मंदिर संकुल आहे. आपण बघू शकता हा परिसर पूर्ण मंदिर आहेत. ही धर्मशाळा, प्रशस्त पार्किंग आणि या बाजूला मंदिर आहेत. 108 मंदिर आहेत. आपण हे मंदिर नंबर 1 सुंदर मंदिर आहे. तर मंदिर नंबर 1 ला आपण बरोबर आता लाईट गेली असल्यामुळे आदिनाथ भगवान की जय, आदिनाथ स्वामींचं पहिलं मंदिर आहे. लाईट नसल्यामुळे जरा सुंदर प्रदक्षिणा मार्ग आहे. आदिनाथ स्वामी, खाली दोन सुंदर पार्श्वनाथ मूर्ती आणि नेमिनाथ स्वामींची मूर्ती. आदिनाथ स्वामींच्या चेहऱ्यावरचे भाव आपण बघू शकता. सकाळची पूजा चालली आहे. आदिनाथ भगवान एक नंबरचे हे सुंदर मंदिर बघून आपण चंद्रप्रभूंचं 1B चंद्रप्रभू मंदिर, याच्यामध्ये याला शिखर बारका आहे. चंद्रप्रभू स्वामी, मंदिर नंबर 2A पार्श्वनाथ भगवान की जय. सुंदर वेदी आहे. वर गेल्यानंतर मंदिर 2B. 1B ला शिखर नाही, 2B. सुपार्श्वनाथ भगवान 2B. चंद्रप्रभू, हे सुंदर मंदिर संकुल आहे. आपण बघू शकता सगळं. या बाजूला पूर्ण मंदिर आहेत. या झाडाच्या मागे मंदिर आहेत. 108 मंदिर आहेत. हे सुंदर मंदिर, फारच सुंदर दृश्य. अशी इथं भरपूर मंदिर आहेत. आपण प्रवेश करतो. सर्व दरवाजे छोटे आहेत. आपलं डोकं सांभाळूनच काम करावं लागतं. सुंदर प्रशस्त आवार आहे इथं. मंदिर 3 चंद्रप्रभू भगवान की जय. मंदिर नंबर 4 पापोराजी श्री श्रेयांसनाथ भगवान की जय. मोठं मंदिर आहे. मंदिर नंबर 4. मोठी प्रदक्षिणा आहे. श्रेयांसनाथ सुंदरवर. मंदिर नंबर 5 श्री पार्श्वनाथ भगवान की जय.
श्री पार्श्वनाथ भगवान की जय। श्रेयांसनाथ मंदिर नंबर 5च्या शिखरामध्ये पार्श्वनाथ भगवान सुमतीनाथ आदिनाथ भगवान। पार्श्वनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 5 मुनींच्या आहेत, मुनींच्या मूर्ती आहेत। मंदिर नंबर 5। मंदिर नंबर 6 पार्श्वनाथ भगवान मोशरण। पार्श्वनाथ भगवान समोर एक छान मंदिर आहे। मुनीश्वरनाथ चंद्रप्रभू मंदिर नंबर 7 चंद्रप्रभू भगवान। मंदिर नंबर 8 पार्श्वनाथ भगवान की जय। पार्श्वनाथ भगवान की जय। प्रदक्षिणा मार्ग। मंदिर नंबर 9 असं मंदिरांचं संकुल आहे। भरपूर मोठं बांधकाम आहे, सुंदर झाडं आहेत, पारिजातक ही मोठी झाडं आहेत तिथं। सर्व परिसर सुंदर आहे, राहण्याची सोय सुंदर आहे। हे मंदिर नंबर 9 कडे आपण जातोय। मंदिर नंबर 9 या इकडे जुनी धर्मशाळा दिसते, ओसरी। मंदिर नंबर 9 बाजूला सरकटचा जरा। चंद्रप्रभू भगवान। मंदिर नंबर 11, 12 आणि 13 थोडेसे अलग आहेत। हा स्वर्ण परिसर बघू शकतो आपण। मागे एक प्रचंड धर्मशाळेचं काम चाललेलं आहे। मंदिर नंबर 10 ऋषभनाथजींचं बंद आहे सध्या। हे मंदिर नंबर 11 बंद आहे, इथं प्रतिष्ठा व्हायची आहे। मंदिर नंबर 12 हे विमलनाथजींचं मूलनायक आहेत, पण भक्तांबर जिनालय आहे। सगळीकडे आत भक्तांबर कोरलेलं आहे। आमचा पूर्ण ग्रुप आत भक्तांबर स्तोत्र म्हणत आहे। हे सुंदर आणि मोठं मंदिर आहे। मंदिर नंबर 12 विमलनाथ भगवान, पार्श्वनाथ आणि आदिनाथ। विमलनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान, आदिनाथ भगवान। सुंदर काचकाम आहे। विमलनाथ भगवान की जय।
सगळ्या भिंतींवर कोरलेलं आहे आणि त्याचे चित्र दिलेली आहेत. आणि आमची टीम पूर्ण भक्तांबर स्तोत्र म्हणते आहे. हे भक्तांबर मंदिर, मंदिर नंबर 13. मंदिर नंबर 13 वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे. मंदिर नंबर 13 आदिनाथ भगवान. जुनी पुरातन मूर्ती आहे, उजेडामुळे दिसत नाहीये. आदिनाथ भगवान की जय. खडगासनातली मूर्ती आहे, जायची मूर्ती आहे. काचांमुळेच 14 नंबर मंदिरात जात आहोत दर्शनासाठी. पार्श्वनाथ भगवानांचं हे मोठं मंदिर आहे. दोन्ही बाजूला यक्ष लावलेले आहेत त्यांनी. सुंदर शिखर. 14 नंबर मंदिर पार्श्वनाथ भगवान. श्री जैनातिशय क्षेत्र पोपोराजी. सुंदर कलात्मक रंगवलेली दरवाजे. सुंदर आतकाम केलेलं आहे. पार्श्वनाथ भगवानची फक्त मूर्ती वेदीवर मोठी आणि बाजूला पंजासूच्या मूर्ती आहेत. सुंदर आतकाम केलेलं आहे. पार्श्वनाथ भगवान की जय. ही चंद्रगुप्त मौर्य यांना जी आलेली 16 स्वप्न आहेत, ती स्वप्न इथं चितारित केलेली आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 आणि सुंदर काचकाम केलेलं आहे. प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावर पण सांसारिक आणि हे चित्र चितारलेली आहेत, भित्तिचित्र. लाईट नसल्यामुळे अंधार आहे, पण आपण पूर्ण मंदिरातले भित्तीवर केलेले कोलाज चांगले बघू शकता. असं हे पार्श्वनाथ प्रभूंचं मंदिर नंबर 14. मंदिर नंबर 15 श्री अरनाथजी. अरनाथ यांचं मंदिर आहे. मंदिर मोठं आहे पण प्लेन आहे. प्रदक्षिणा मार्ग बंद केलेला आहे. अरनाथ स्वामींची सुंदर मूर्ती विराजित आहे फक्त या मंदिरात, दुसरं काहीही नाही आहे. अरनाथ स्वामी शिखर बांधवूंच मंदिर, शिखराचं. मंदिर नंबर 16 ऋषभनाथजी. वेदीवर 2 मूर्ती आहेत, दोन्ही ऋषभनाथजींच्या आहेत. याचं छत. ऋषभनाथ भगवान की जय. नंबर 17 थोडं काम चालू आहे. ऋषभनाथजी वेदीवरची मूर्ती काढलेली आता. मंदिर नंबर 18 पार्श्वनाथ भगवान. नंबर 19 मोठं मंदिर आहे. या मंदिरावर
नक्षीकाम केलेलं आहे मुख्य दारावर आणि आत जुनी चित्र आहेत, रंगवलेलं चित्र आहे. आपण बघू शकता मिरवणुकीचं चित्र आहे. पेंटिंगमध्ये संभवनाथजी ब्रह्ममंदिरात मोठे आहेत, प्रशस्त आहेत. वेदीवर 1 किंवा 2 मूर्ती, प्रदक्षिणा मार्ग, वर पण पेंटिंग आपण बघू शकता. सुंदर पेंटिंग आहे. हे पेंटिंग इथलं बघण्यासारखं आहे. संभवनाथ भगवान. मंदिर नंबर 20 या भागातील हे शेवटचे मंदिर. आपण दुसऱ्या भागात जाणार. ही मागे 4 नंबर मंदिर दिसतंय, 3 नंबर मंदिर दिसतंय. असे 2 लाईनमध्ये आपण मंदिर दर्शन करून आलो. हे मंदिर नंबर 20. मंदिर नंबर 20 उंच शिखर. पुढचा शिखराच्या दरवाजावरचा भाग पण छान सुंदर शिखराचा आहे. बरोबर साईडला शिखरं आहेत. सुंदर सुबक आहे. हे चंद्रप्रभू भगवान यांचं 20 नंबरचं मंदिर खूपच प्रशस्त आहे. आपण आत्तापर्यंत बुंदेलखंडमध्ये बघितलं प्रत्येक वेदीवर 3 मूर्ती, पण येथील 1 मंदिर 1 मूर्ती, जसं आपल्याकडची कन्सेप्ट आहे. चंद्रप्रभू भगवान की जय. या इथलं पण रंगकाम आपण बघू शकतो. चंद्रप्रभू भगवान. मंदिर नंबर 21 ते 27 आदिनाथ भगवान. मंदिर नंबर 21. खडगासनातील काव्यसर्गातील आदिनाथ भगवानांची मूर्ती. चंद्रप्रभू, पुष्पदंत. नंबर 22 नेमिनाथ स्वामी. या इथे गिरनार चितारलेला आहे काचेमध्ये. शिखरजी. नेमिनाथ भगवान. नेमिनाथ भगवान की जय. 24 क. मंदिर नंबर 25. सुंदर पुरातन मूर्ती आहे. आणि या बाजूला जुन्या मूर्ती उन्हाळ्यात लावलेल्या आहेत. मंदिर नंबर 25 कलिकोंड दंड पार्श्वनाथ भगवान. प्रचंड चिंचेचं झाड आहे. खूपच मोठं चिंचेचं झाड आहे. पार्श्वनाथ स्वामींची सुंदर मूर्ती आहे. आपण नवागड येथील मंदिर बघितलं ते प्रचंड चिंचेच्या झाडाखालीच होतं, उत्खननात सापडलेलं. तर बाहेर हे चित्रशिल्प आहे. हे चित्रशिल्प आहेत 8 स्वामींच्या इथं पादुका आहेत. श्री 1008 पुष्पदंत भूतावली त्यांची पादुका नंबर 1. कुंदजी यांची चरण पादुका नंबर 2. आचार्य स्वामीजी पादुका नंबर 3. स्वामी समन भद्राचार्यजी पादुका नंबर 4. स्वामी पूज्य पादाचार्यजी पादुका नंबर 5. आचार्य शिवसागरजी पादुका नंबर 6. मुनीश्रुत सागरजी पादुका नंबर 7. आणि मुनी नेमी सागरजी पादुका नंबर 8.
स्वामी पूज्य पादाचार्यजी, पादुका नंबर 9, मंदिर नंबर 26. इथं माकडाचे चित्र आहे. मंदिर नंबर 26. शांतीनाथ भगवान की जय. शांतीनाथ, कुंतुनाथ, अरहनाथ असं रत्नत्रयांचं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. या जुन्या मूर्ती आपण बघू शकतो इथं. या जुन्या मूर्ती आपण इथं बघू शकता. पारसनाथ भगवानांची सुंदर वेगळी मूर्ती आहे आणि या बाजूला चंद्रप्रभू भगवान. अशा टोटल 5 मूर्ती येत आहेत. रत्नत्रय, कुंतुनाथ, शांतीनाथ आणि अरहनाथ आणि बरोबर पार्श्वनाथ भगवान आणि चंद्रप्रभू भगवान. मंदिर नंबर 26. मंदिर नंबर 27, 28 खंडित मूर्ती आहे तिथं. चंद्रप्रभू स्वामी. ही इथली अतिशयकारी विहीर आहे. असं म्हणतात की पूर्वी कधीही लोक आली की त्यांना पाहिजे त्यावेळे या विहिरीमध्ये जाऊन पाहिजे ते भांडी त्यांना मिळत होती आणि ती भांडी त्यांनी वापरून धुवून परत टाकली, या विहिरीला दिली की विहीर परत पुढच्या लोकांना ही भांडी देत होते. अशी ही भांडी कधी एकदा एका माणसानं ते दिले नाहीत, त्यामुळं या विहिरीनं भांडी देणं बंद केलं. असे हे अतिशयकारी एक गोष्ट आहे. मंदिर नंबर 29. याच्यावर सुवर्णकाम केलेलं आहे. जरा पार्श्वनाथ स्वामींचं मंदिर आहे. पार्श्वनाथ भगवान की जय. कलिकुंड पार्श्वनाथ. मंदिर नंबर 30. पुष्पदंत स्वामी. पुष्पदंत स्वामींची खडगासनातील सुंदर मूर्ती. मंदिर नंबर 31 आणि 32. आपण 31 नंबरमध्ये जातो. श्री पार्श्वनाथ स्वामी. हे खाली आहे मंदिर. अजून इथं मूर्ती बसतील आणि आपल्याला वर पार्श्वनाथ स्वामींचं मंदिर बघायला वर जायचं आहे. पार्श्वनाथ स्वामी. पार्श्वनाथ स्वामींचं सुंदर मूर्ती. काचेमुळे रिफ्लेक्शन येत आहे. आदिनाथ स्वामी. नंबर 32. सर्व छोटे दरवाजे आहेत. भयंकर वाकून 4 फुटी पण दरवाजे नाही आहेत. चंद्रप्रभू स्वामी उभी मूर्ती आहे. चंद्रप्रभू स्वामी. आत हा रंग दिलेला आहे. मंदिर नंबर 33. मंदिर नंबर 33. पार्श्वनाथ स्वामी. पार्श्वनाथ भगवान की जय. मंदिर नंबर 34. पार्श्वनाथ स्वामींचं समोशरण. पार्श्वनाथ भगवान की जय. मंदिर नंबर 35. चंद्रप्रभू भगवान. या मंदिरात जुने इथले सापडलेले अवशेष दिसतात. पूर्ण यक्ष खांब तोलून आहेत. सुंदर शिल्प. चंद्रप्रभू भगवानांची खडगासनातली मूर्ती खूप सुंदर आहे. आणि इथं 3 आणि 3 6 12 12 आणि 4 16 आणि 17. इथं आत पण सुंदर मूर्ती आहेत. बऱ्याच जुन्या मूर्ती इथं लावलेल्या आहेत.
या इथे 24 तीर्थंकरांची मूर्ती आहे. 24. मंदिर नंबर 36 पार्श्वनाथ स्वामींचं आहे. पण इथं पद्मावतीची सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती वेगळीच आहे. खाली मोर आहे, वर पार्श्वनाथ स्वामी आहेत, पद्मावती. नंबर 37 मुनीसुरतनाथ. वर चढून जावं लागतंय. मुनीसुरतनाथ स्वामी. मुनीसुरतनाथ स्वामी की जय. मंदिर नंबर 38 चंद्रप्रभू. बऱ्याच मूर्तीवर इथं मीन चिन्ह. चंद्रप्रभूंची सुंदर मूर्ती. इथं आपण बघू शकाल की शेजारी मीन चिन्ह अर्हनाथ आणि झाड शीतलनाथ. त्या 24 तीर्थंकरांचे 24 लावलेले आहे पूर्ण. महावीर भगवान पार्श्वनाथ. मंदिर नंबर 39 चंद्रप्रभू भगवान की जय. ही पण चंद्रप्रभूंचीच मूर्ती आहे. शांतीनाथ स्वामी. महावीर भगवान. मंदिर नंबर 40 नेमिनाथ भगवान. 41 मध्ये काही नाही आहे. नेमिनाथ भगवान. आणि इथं जुनं काम नक्षीकाम आहे. नेमिनाथ भगवान की जय. 41, 42 आणि 43 या इथे दर्शन नाही. आपण 44 ते 68 या मंदिर संकुलात प्रवेश करत आहोत. मंदिर नंबर 44 ते 68 हे ह्या संकुलात आहेत. आपण आज जाऊ. चव्वेचाळीस आदिनाथ भगवान. 45 अर्हनाथ भगवान. 46 सुपार्श्वनाथ भगवान. 47 पार्श्वनाथ भगवान. 48 पार्श्वनाथ भगवान. 49 पार्श्वनाथ भगवान. 50 पार्श्वनाथ भगवान. 51 नेमिनाथ भगवान. 52 पार्श्वनाथ भगवान. 53 चंद्रप्रभू. 54 वासुपूज्य. 55 चंद्रप्रभू. हे मेन दरवाजा आहे. 56 चंद्रप्रभू. 57 पार्श्वनाथ भगवान. 58 नेमिनाथजी. 59 मुनीसुरतनाथ. 60 पार्श्वनाथ भगवान. 61 नेमिनाथ भगवान. 62 पार्श्वनाथ भगवान.
63 चंद्रप्रभू भगवान, 64 आदिनाथ भगवान, 65 आदिनाथ भगवान, सुपार्श्वनाथ भगवान, 67 आदिनाथ भगवान, प्रभू भगवानांची सुंदर मूर्ती, चंद्रप्रभू भगवान, नंबर 69, मंदिर नंबर 69, चंद्रप्रभू महाराज, नंबर 70, पार्श्वनाथ स्वामी, पार्श्वनाथ स्वामी भगवान की जय। पुरा चांदीचा मेहरब केलेला आहे, सुंदर काचकाम, मंदिर नंबर 70, प्रदक्षिणा मार्गावर पण सुंदर काचकाम केलेलं आहे, कमटका उपसर्ग, 16 स्वप्न, वामादेवी राजा अश्वसेन से 16 सपनों की, सुंदर काचकाम केले, केशलोच, पहिला आहार, येथे बाल पार्श्वनाथ, कल्याणक पाळणा आहे, इंद्रिय ऐरावतवर नेऊन सुंदर मंदिर आहे, मंदिर नंबर 70 बघायला विसरू नका। नंबर 71, पार्श्वनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान की जय। सगळ्या मंदिराची आतली पद्धत एकच आहे, प्रदक्षिणा मार्ग, अशी जुन्या पद्धतीनं दगडामध्ये बिजागिरी करून केलेली आहेत। स्वामींच्या सुंदर प्रतिमा आहेत, एक पांढरी 2 आणि काळी 3, दोन्ही बाजूला येथून नीट सगळं दिसत नाही। मंदिर नंबर 72, पार्श्वनाथ स्वामी, मंदिर नंबर 72, पार्श्वनाथ स्वामी, वेदीवर बऱ्याच मूर्ती आहेत। मंदिर नंबर 73, ऋषभनाथ भगवान, ऋषभनाथ भगवान, ऋषभनाथ भगवान की जय। पापोरी जी इथे ज्या काही 2 अतिशय विहिरी आहेत, पत्राखंड कुवा, विक्रम संवत 1872ला एका वृद्ध स्त्रीनं इथं मंदिरचं काम केलं, मंदिर निर्माण केलं आणि त्या कार्यक्रमाला खूप मोठा जनसमूह आला आणि अचानक या विहिरीतलं पाणी संपलं आणि पाणी पाजणं असंभव झालं। तर लोक पाणी न मिळाल्यामुळे त्या वृद्धेला खूप अपशब्द बोलायला लागले। ती वृद्धा दुःखी होऊन ह्या विहिरीच्या तळाशी जाऊन अन्य त्याग, पाणी त्याग करून समाधीस्थ बसली। ती जशी समाधीस्थ बसली तशी हळूहळू पाणीचे स्रोत, बरेच स्रोत या विहिरीत निघून आले आणि भरपूर पाणी या विहिरीला आलं, अशी ही माहिती आहे। तर ही आहे पत्राखंड कुवा। मंदिर नंबर 75 सुंदर रथ मंदिर आहे, सुंदर रथ मंदिर आहे। 75 ब हा रथ आहे।
75 नेमिनाथ भगवान, नेमिनाथ भगवान। सुंदर वेदी बनवली आहे। नेमिनाथ भगवान, आदिनाथ भगवान, मंदिरात आज सुंदर रंगकाम होतं। आपण आता 75 ब ला जाऊ। आदिनाथ, चंद्रप्रभू आणि शांतीनाथ। मंदिर नंबर 76। प्रवचन हॉल आहे, मोठा हॉल आहे। सुंदर पार्श्वनाथ भगवानांची मोठी मूर्ती आहे, काचकाम केलेलं आहे। मंदिर नंबर 76, पार्श्वनाथ भगवान की जय मध्ये, मंदिर नंबर 76 मध्ये पार्श्वनाथ स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या मूर्ती बघण्यास विसरू नका। या उजव्या बाजूच्या सुंदर मूर्ती आहेत, खूपच सुंदर मूर्ती आहेत, छोट्या वेगवेगळ्या दगडातल्या स्फटिकाच्या। ही पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती खूपच सुंदर आहे। आणि आपण जर बघितलं तर या बाजूची जी मूर्ती आहे पार्श्वनाथ स्वामींची, त्या मूर्तीला एकावर एक 2 फणे आहेत। तसंच ही मूर्ती पण खूपच देखणी आहे। तर अशा या सुंदर मूर्तींचं दर्शन घेण्याला विसरू नका। हे उजवी बाजू आपण बघितली, डाव्या बाजूला सुद्धा सुंदर मूर्ती आहेत। पार्श्वनाथ स्वामींची ही जर मूर्ती बघितल्या वेगळ्या वेगळ्या आपण, ही वेगळी मूर्ती आहेत। या मूर्तीवर फणा 1, 2, 3 फणे आहेत आणि या मूर्तीवर भरपूर फणा असे 4 लेनमध्ये आहेत। सुंदर मूर्ती आहेत। जय जिनेंद्र। मंदिर नंबर 77 हा शांतीस्तंभ, मंदिर नंबर 78 हा शांतीस्तंभ। शांतीस्तंभ मंदिर नंबर 79 हा शांतीस्तंभ, मंदिर नंबर 80। बाहुबली भगवान आणि चोबीसी मंदिर 81 ते 105। बाहुबली भगवान, बाहुबली भगवान की जय। आणि या इथं चोबीसी जी आहे त्या मूर्ती अजून प्रतिष्ठित व्हायच्या आहेत। तर हे बाहुबली भगवान की जय। सुंदर आदिनाथ भगवानांची मूर्ती प्रतिष्ठित केलेली आहे। हा पूर्ण संकुल बघितल्यानंतर आपण इथं 41 फूट उंच आदिनाथ भगवानांची मूर्त बघून नंतर नंदेश्वर मंदिर बघून दर्शनाची सांगता करू। पापरो जी इथलं शेवटचं दर्शन नंदीश्वर मंदिर। सुंदर मोठं मंदिर बनवलंय, सुंदर मंदिर आहे। सुंदर मंदिर, पंचमेरू।
सुंदर मंदिर आहे. तीर्थन की जय.